मनोज जरांगे आजपासून मराठवाड्याचा दौरा करत आहेत। हिंगोली शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये शांतता रॅलीची सुरुवात झालेली आहे। आपण माझ्या मागे बघू शकता, हा मोठ्या प्रमाणामध्ये हिंगोली जिल्ह्यातला मराठा समाज बांधव या ठिकाणी एकत्र झाल्याचं पाहायला मिळतंय। हातामध्ये भगवे झेंडे, भगव्या टोप्या घेऊन महिलांसह बच्चे कंपनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण जे ते ओबीसी मधून द्यावं अशी मागणी केलेली आहे। 13 जुलै पर्यंत जे ते राज्य सरकारला अल्टिमेट दिलं आहे, त्यापूर्वी जरांगे पाटलांच्या वतीनं आज या ठिकाणी जे ते एक ऊर्जा भरण्याचं काम, स्वयंसेवकामध्ये ऊर्जा भरण्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। स्वतः मनोज जरांगे पाटील सर्व हिंगोलीकरांना हात दाखवतात, अभिवादन करतायत आणि ही गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये मागील 8 ते 10 दिवसापासून या रॅलीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली होती आणि अशा पद्धतीने ही गर्दी आता आपल्याला पाहायला मिळते। रॅली आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून पुढे आगेकूच करताना पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यातील मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आकाश माधव दिपके, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।